हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू श्वेताज किचन। तर तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज मी बनवणार आहे आम्रखंड आणि पुरीची रेसिपी। तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा हा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि श्वेताज किचनला सबस्क्राइब करा। लेट्स गो। तो आम्रखंड बनवण्यासाठी मी इथे वारणा दहीचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही दहीचा वापर करू शकता। मी इथे 400 ग्रॅम दहीचा वापर केला आहे। तर पहिल्यांदा मी दाखवल्याप्रमाणे दहीला अशा कपड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामधलं पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे। जेवढं निघेल तेवढं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि नंतर मी दाखवल्याप्रमाणे त्यावर जड वस्तू ठेवून त्याला 7 ते 8 तास गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा छान चक्का तयार होईल। हा व्हिडिओ मी थोडा स्पेशल शूट केला आहे, तर तो तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा। सो इथे मी जे पण इंग्रेडियंट्स वापरणार आहे आणि प्रमाण किती वापरणार आहे हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगेल, जसं जसं मी ॲड करेल तेव्हा। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तुम्ही बघू शकता चक्का किती छान क्रीमी तयार झाला आहे। मी इथे हापूस आंब्यांचा वापर केला आहे। मी इथे 2 आंबे घेतले आहेत या रेसिपीसाठी। पहिल्यांदा मी आंबे छान कट करून घेत आहे, फक्त त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे। सो इथे मी थोडं फॅन्सी वाटण्यासाठी हँड ब्लेंडरचा वापर केला आहे आंब्यांचा पल्प बनवण्यासाठी। तुमच्या आवडीप्रमाणे साखर ॲड करून त्याला पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या, त्याचा पल्प रेडी होईपर्यंत। आणि तुम्ही बघू शकता फॅन्सीच्या चक्करमध्ये मी पूर्ण थकून गेली आहे। मीनवाईल मी 2 टेबलस्पून दुधामध्ये केसर ॲड केला आहे, जेणेकरून दुधामध्ये त्याचा कलर उतरेल। आता मी वाटीमध्ये आंब्याचा रस काढून घेत आहे। नंतर त्यामध्ये बनवलेला चक्का क्रश करून ॲड करायचा आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून इलायची पावडर ॲड करायची आहे, क्रश केलेले बदाम ॲड करायचे आहेत आणि केसरचं दूध जे आपण बनवलेलं ते ॲड करायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे। पुन्हा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे। मी इथे बराच वेळ ब्लेंड करत होती, पण मला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी होतच नव्हती, तर मी इथे चुपचाप मिक्सरचा वापर करून ब्लेंड करून घेतली। तुम्ही पहिल्यापासूनच मिक्सरचा वापर करा, जेणेकरून तुमचा आम्रखंड लवकर बनेल। तुम्ही बघू शकता किती छान पल्प रेडी झाला आहे। आता यामध्ये मला थोडीशी साखर कमी वाटली, म्हणून मी त्यामध्ये थोडीशी साखर ॲड केली आहे। आणि मी इथे एक टिप देते, तर कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये 1 चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे, त्यामुळे त्याची चव छान होते। आता आम्रखंड ऑलमोस्ट रेडी झाला आहे। इथे माझी थोडीशी डिझाईन करण्याची कोशिश, मला लवकर सर्व करायचा होता म्हणून मी त्याला फ्रीजरमध्ये ठेवते आहे, तर तुम्ही फ्रीजमध्ये त्याला थंड करण्यासाठी ठेवू शकता। थंडगार आम्रखंड सोबत गरमागरम पुरी तर हवीच ना, तर मी इथे पुरी बनवून घेत आहे। जर तुम्हाला पुरीची इन डिटेल व्हिडिओ हवी असेल तर मी लास्ट इयर गुढीपाडव्याच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केली आहे, जी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देईन, तुम्ही बघू शकता।
तांब्याने पुरी कट करून घेतल्यावर त्याचा परफेक्ट गोल शेप येतो आणि पुरी छान फुगते सुद्धा। तुम्ही बघू शकता माझ्या पुऱ्या किती छान फुगल्या आहेत। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि श्वेताज किचनला सबस्क्राईब करा। अशा प्रकारे माझा आम्रखंड सेट झाला आहे। तर मी इथे गार्निशिंग साठी क्रश केलेले बदाम, ड्राईड रोज पेटल्स आणि केसर ऍड करून सर्व करत आहे आणि आपला आम्रखंड आणि पुरी रेडी आहे। आमरस पुरी रेडी आहे, नक्की ट्राय करा हा।